कतार मास्टर्स 2023 या स्पर्धेमधील सामना आहे। खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला व्ह्यूगर रसेलोव आणि काळ्या बाजूला अर्जुन एरिगसी। तर एक अतिशय छान गेम आहे आणि या गेम मध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की कसं एका चालीमुळे गेम पलटू शकतो। तर असं या डावात नेमकं काय झालं ते आपण बघू। डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E4, उत्तर आले C5, ज्यानंतर नाइट F3, नाइट E6, D4, C takes D4, नाइट takes D4, नाइट C6, नाइट C3, क्वीन C7, बिशप E3, A6, बिशप E2, नाइट F6। म्हणजे तुम्ही बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी थोडीशी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि या सीसीएलएन डिफेन्स मधल्या स्टँडर्ड चाली आहेत, फार वेगळं आता काहीही नाही। यानंतर पुढची चाल होती कॅसल बाय व्हाइट, बिशप E7, F4, D6, क्वीन E1, बिशप D7, क्वीन G3। क्वीन G3 चाल खेळून दोन्ही क्वीन्स जे आहेत ते एका लाईन मध्ये पांढऱ्या खेळाडूने आणलेले आहेत। ज्यानंतर कॅसल बाय ब्लॅक, रूक A2 E1, B5, A3, रूक A2 B8, बिशप D3, B4, A takes B4, रूक takes B4। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता काळ्या खेळाडूने आपलं बी कॉलम वरचं प्याद जे आहे ते एक्सचेंज केलेलं आहे, पण त्या बदल्यामध्ये त्याच्या रूक साठी तुमच्या लक्षात येईल की त्याला बी कॉलम पूर्णपणे ओपन झालेला आहे। सो थोडासा ऍडव्हान्टेज आहे। यानंतर पुढची चाल होती नाइट B3, कारण B3 प्यादा मारला जाऊ शकत होतं, सॉरी B2 प्यादा मारला जाऊ शकत होतं, म्हणून B3 चाल खेळून नाइट B3 चाल खेळून ते ब्लॉक केलेलं आहे। ज्यानंतर A5, रूक A1। तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू जो आहे तो ए कॉलम वरचा प्यादा पुढे येऊ नये याचा प्रयत्न करतोय। आता त्याने त्याच्यावरती डबल अटॅक लावलेला आहे, पण आता तरी काळ्या खेळाडूला काळजी करायचं काहीही कारण नाही, कारण त्याच्याकडे डबल सपोर्ट सुद्धा आहे। यानंतर पुढची चाल होती रूक F2 B8। आता दोन्ही हत्ती जे आहेत ते बी कॉलम वरती आणलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर नाइट जो आता B3 स्क्वेअर वरती आहे तो काहीसा ब्लॉक झालेला आहे। तो जर दुसरीकडे कुठे गेला तर B2 हे प्याद मारलं जाऊ शकतं। यानंतर पुढची चाल होती क्वीन F3, G6 आणि G6 एक अतिशय महत्वाची चाल आहे का ते तुम्हाला पुढच्या काही चालीत कळेलच। ज्यानंतर किंग H1 बाय व्हाइट, बिशप F8, बिशप G1 आणि बिशप G7। आणि आता तुम्हाला कळलं असेल की G6 ही चाल महत्वाची का आहे, कारण बिशप G7 ह्या चालीनंतर तुमच्या लक्षात येईल की काळा खेळाडू जो आहे तो आपला पूर्ण अटॅक आता क्वीन साइड वरती कॉन्सन्ट्रेट करतोय। जर पांढरा घोडा म्हणजे दोन्ही पांढऱ्या घोड्यांपैकी कुठलाही घोडा जरी बाजूला झाला तरी तुमच्या लक्षात येईल की B2 हे प्याद जे आहे ते मारलं जाऊ शकतं आणि B2 प्याद मारलं गेलं तर काळ्या खेळाडूचं ए प्याद जे आहे ते पास पॉन मध्ये कन्वर्ट होईल आणि ते पुढे येणं जास्त सोपं जाईल। सो पूर्ण अटॅक जो आहे तो काळ्या खेळाडूचा आता क्वीन साइड वरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि दोन्ही घोडे काहीशे पांढऱ्या खेळाडूचे ब्लॉक झालेले आहेत। यानंतर पुढची चाल होती रूक A3, बिशप F8, रूक A2 A1, बिशप G7, रूक A3। पांढरा खेळाडू चाली रिपीट करून हे बघायचा प्रयत्न करतोय की काळा खेळाडू ड्रॉ एक्सेप्ट करेल का, पण E5 ही चाल आता काळ्या खेळाडूने खेळली। ज्यानंतर बिशप E3, A4 आणि A4 ही चाल खेळून तुम्ही बघा आता A4 या प्याद्यावरती खरे सांगायचं तर पांढऱ्या खेळाडूचा डबल अटॅक आहे, पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाइट D2। कारण आपण हे बघू की समजा A4 प्यादा मारलं असतं तर काय झालं असतं, मे बी नाइट नाइट टेक्स A4 ही चाल आपल्याला बघायला मिळाली असती। यानंतर तुम्ही बघितलं तर चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे नाइट D4। इथून क्वीन वर अटॅक आहे, त्याच वेळी व्हाइट नाइट वरती डबल अटॅक आहे, म्हणून
समजा बिशप टेक्स D4 ही चाल खेळली तर ई टेक्स D4 ही चाल खेळली जाईल. ज्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल की व्हाईट नाईट जो आहे त्याच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर पळून जाण्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहेत. तो कुठेही पळून जाऊ शकत नाही आणि जर तो पांढऱ्या घरात राहिला तो मारला जाईल. त्यामुळे कंपल्सरी रूक F2 A1 डबल सपोर्ट द्यावा लागेल. ज्यानंतर नाईट G4 ही चाल चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे. नाईट D2 आता पांढरा घोडा बाजूला झाला. ज्यानंतर नाईट E3 म्हणजे हे असं व्हेरिएशन आपल्याला कदाचित काहीसं बघायला मिळू शकलं असतं जर पांढऱ्या खेळाडूने A4 या चालीनंतर आपल्या पांढऱ्या घोड्याने नाईट टेक्स A4 ही चाल खेळली असती. तुम्ही जर बघितलं तर इथं पांढरा खेळाडू जो आहे तो एका प्यादाने आघाडीवर आहे. पण तुमच्या लक्षात येईल की प्यादाने जरी आघाडीवर असला तरी आता पांढरा नाईट बघा त्याच्या पळून जाण्याच्या सगळ्या जागा ब्लॉक झालेल्या आहेत. त्याच वेळी काळा नाईट बघा जो आता पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या आजूबाजूचे अतिशय महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते कंट्रोल करतोय. तो ऑक्टोपस नाईट झालेला आहे की जिथून आजूबाजूच्या 8 जागा तो कव्हर करतोय. आणि तुम्ही जर बघितलं तर यामुळे असं झालेलं आहे की पांढऱ्या खेळाडूकडे थोडंसं मटेरियल जरूर जास्त आहे पण त्याचे पीसेस ब्लॉक झालेले आहेत. दोन्ही हत्ती पण ब्लॉक झालेत कारण दोन्ही हत्ती जर बाजूला गेले तर घोडा मारला जाईल. घोडा कुठेही जागू शकत नाही कारण सगळ्या जागा ब्लॉक झालेल्या आहेत. दुसरं काही खेळायचं म्हटलं तर काळा नाईट जो आहे तो अतिशय डेंजरस पोझिशन मध्ये आलेला आहे. सो एक प्यादा जे आहे ते जरूर मारलं जाईल पण काळ्या खेळाडूची परिस्थिती इथं जास्त स्ट्रॉंग आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. आणि हे सगळं नको होतं म्हणूनच A4 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने काही प्यादा मारलं नाही. खेळणारे ग्रँडमास्टर्स आहेत त्यांना सुद्धा पुढची कॅल्क्युलेशन्स नक्की माहीत असतात. पुढची चाल होती नाईट D2. काळ्या खेळाडूसाठी त्याने B2 हे प्यादा मारण्यासाठी हे ओपन केलेलं आहे. मारलं तरी हरकत नाही पण त्याने स्वतःची पोझिशन लॉक होऊ द्यायची नाही असं ठरवलेलं आहे. यानंतर आता पुढची चाल होती ई टेक्स F4. काळा खेळाडू अजूनही प्यादा मारायची घाई करत नाहीये कारण तुम्ही जर बघितलं तर A4 प्यादा देखील मारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ई टेक्स F4, बिशप टेक्स F4, नाईट D4, क्वीन F2. क्वीन F2 चाल खेळून नाईटवर अटॅक आहे म्हणून नाईट E6, बिशपवर अटॅक आहे. बिशप H6, बिशप टेक्स H6, क्वीन टेक्स F6. तुम्ही जर बघितलं तर आता पांढऱ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो F6 नाईट साठी एक्सचेंज केलेला आहे. यानंतर बिशप C6. बिशप C6 ही चाल खेळण्यामागचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच की F7 प्यादावर डबल अटॅक आहे. सो बिशप C6 ही चाल खेळून आता क्वीन जी आहे ती F7 प्यादाला सपोर्ट करते. ज्यानंतर नाईट C4, बिशप G7, क्वीन वर अटॅक आहे. क्वीन F2, नाईट C5, क्वीन F4. म्हणजे क्वीन F4 तुमच्या लक्षात आलं असेल की पांढरा खेळाडू कायम जो आहे तो आपला क्वीन एक्सचेंज करता येईल का किंवा काळ्या खेळाडूकडून काही चूक होईल, प्यादा पुढे घेतले जाईल आणि क्वीन मारता येईल का हा प्रयत्न तो मगाचपासून करतोय. या चालीनंतर पुढची चाल होती रुक D8. कारण तुम्ही जर बघितलं तर D6 प्यादावरती डबल अटॅक होता. सो रुक D8 ही चाल खेळून आता डबल सपोर्ट दिलेला आहे. पुढची चाल होती H3, क्वीन E7, नाईट A5, बिशप A8. नाईट A5 नंतर बिशप वरती अटॅक होता सो बिशप मागे घेतला. बिशप A8, बिशप C4. तुम्ही जर बघितलं तर आता F7 प्यादावरती ट्रिपल अटॅक आहे म्हणून नाईट F6, बिशपचा डायगोनल ब्लॉक केला. क्वीन D2. आता यानंतर पुढची चाल होती रुक टेक्स B2. फायनली काळ्या खेळाडूने B2 प्यादा मारलेलं आहे कारण त्याच्याही लक्षात आलं होतं की इथे फार वेळ रुक ठेवून चालणार नाही. ऑलरेडी डबल अटॅक आहे. A4 प्यादा मारलंच गेलं असतं. सो B2 प्यादा त्याने मारलेलं आहे. यानंतर पुढची चाल होती
नाईट टेक्स A4 आणि नाईट टेक्स A4 ही या डावातली चुकीची चाल ठरली. नाईट टेक्स A4 ही चाल चुकीची होती. या जागी चेस इंजिनचं रेकमेंडेशन सुद्धा रुक टेक्स A4 असंच होतं, पण नाईट टेक्स A4 चालीमुळे झालं काय ते आपण आता बघू. या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती, तुम्ही जर बघितलं तर त्याचा रुक अंडर अटॅक आहे, पण त्याने खेळलेली चाल होती D5. कारण आता तुम्ही जर बघितलं तर D5 चालीनंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या चालीनंतर सगळीकडे अटॅक्स ओपन झालेले आहेत. क्वीन जी आहे ती रुकवर अटॅक करते, त्यानंतर बिशप जे आहे ते प्यादा जे आहे ते बिशपवर अटॅक करतंय, आणि ते बाजूला झालं तर हत्ती जो आहे तो क्वीनवर अटॅक करणार आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू हत्ती मारू शकत होता, त्याचं काहीतरी मटेरियल डाऊन होणार आहे हे निश्चित आहे. त्याने स्वतःचा हत्ती वाचवायला प्रेफरन्स दिला, त्याने रुक D3 ही चाल खेळली. पण आपण बघूया की काय झालं असतं जर D5 झाली नंतर समजा घोड्याने हत्ती मारला असता, तर या परिस्थितीमध्ये तुमच्या लक्षात येईल आता प्यादाने उंट मारला असता, जे रेकमेंडेड चाल आहे, आणि ऑल ऑफ द सडन आता तुमच्या लक्षात येईल की हत्तीचा अटॅक क्वीनवर आहे, बिशपचा अटॅक नाईटवर आहे, क्वीनचा अटॅक रुक वरती आहे, त्याच वेळी बिशपचा अटॅक पॉन वरती सुद्धा आहे. म्हणजे या पोझिशन मध्ये आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर थोडंसं पांढऱ्या खेळाडूला ऍडव्हान्टेज असला असता, पण सगळीकडेच अटॅक ओपन झालेले आहेत. आणि आता तुम्ही नेमकं काय वाचवणार? चेस इंजिनची रेकमेंडेड चाल तर ही आहे की घोड्याने प्यादा मारावं आणि क्वीन जी आहे ती मेली तरी चालेल, हे असं चेस इंजिनचं रेकमेंडेशन आहे. कारण जर तुम्ही क्वीन वाचवायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की लेट्स से काळं घर बघा ते बिशपने कव्हर केलंय, त्याच्यामुळे क्वीन तिथे नेता येणार नाही. डी कॉलम मध्ये तुम्ही रुक सोबत क्वीन एक्सचेंज करू शकता, पण अगेन समजा अशी एक्सचेंज केलीच तर हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल जिथे अजूनही दोन्ही ठिकाणी अटॅक्स ओपन आहेत, आणि ते दोन्ही अटॅक ओपन असल्यामुळे आता या पोझिशन मध्ये अगेन काळ्या खेळाडूची पोझिशन जास्त स्ट्रॉंग आहे. कदाचित एखादा नाईट जो आहे तो प्यादा मारू शकतो, बट स्टील तुम्ही बघितलं तर अटॅक्स जे आहेत ते सगळीकडे ओपन आहेत, आणि हे अशा प्रकारचं देखील काही चेकमेट वगैरे होईल का असं काही आपल्याला बघायला मिळू शकेल. हत्ती जरी बाजूला गेला तरी मे बी हे असं व्हेरिएशन. नेमकं काय झालं असतं इतक्या चाली आहेत की आपल्याला माहिती नाही, नेमकं काय झालं असतं वी डोंट नो. पण एक तर नक्की की तुम्ही जर बघितलं तर ऍज पर द मटेरियल दोन्ही खेळाडूंकडे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये क्वीन असल्यामुळे काळ्या खेळाडूकडचं मटेरियल जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडे अतिशय चांगली सेट झालेली बिशप पेअर सुद्धा आहे, आणि भरपूर व्हेरिएशन बघायला मिळाले असते. आपण थोडं मागे जाऊन बघू की डी टेक्स C4 अशी चाल आली होती, ज्यानंतर तुम्ही बघितलं सगळीकडे अटॅक्स ओपन झाले. चेस इंजिन तर सांगते की क्वीन गेली तरी चालेल, पण समजा दुसरी काही चाल खेळायचा प्रयत्न केला असता तरीही फार काही आता फरक पडला नसता, बिकॉज तुम्ही जर इथे बघितलं तर मे बी नाईट पुढे येऊन प्रयत्न करू शकेल की दोन्हीकडे फोर्क करू शकेल, पण अगेन बिशप आहे, सो बिशप विल टेक दॅट नाईट, म्हणजे त्या नाईटचाही काही उपयोग होणार नाही, आणि एकंदरीतच ही पोझिशन पांढरा खेळाडू पूर्णपणे डाऊन असला असता. हे सगळं लक्षात घेऊनच हे लक्षात घेतल्यामुळेच D5 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूची चाल नाईट टेक्स रुक अशी नव्हती, तर ती रुक D3 अशी होती. त्याने मटेरियल एक्सचेंज होण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ज्यानंतर डी टेक्स C4 काळ्या खेळाडूने शांतपणे बिशप मारला, ज्यानंतर रुक टेक्स D8 चेक, नाईट टेक्स D8, ज्यानंतर नाईट टेक्स B2 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती, त्याने बिशपने नाईट न मारता C3 ही चाल खेळली, आणि ही चाल खेळल्यानंतर
पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर बघितलं तर आता या पोझिशन मध्ये अजून एक पीस डाऊन होणार हे निश्चित आहे. लेट्स से तुम्हाला क्वीन वाचवायची असेल, क्वीन वाचवायची म्हणून तुम्ही ती कुठेतरी बाजूला घेणार, कदाचित काळ्या घरात घेईल, तर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल बोर्डवरती, जिथे तुमच्या लक्षात येईल की आता काळ्या खेळाडूकडे 4 मोहरे आहेत, पांढऱ्या खेळाडूकडे 3च मोहरे आहेत. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काळ्या खेळाडूकडे पास्ट पॉन आहे, त्याच्याकडे बिशप पेयर आहे, ज्यांचा सपोर्ट घेऊन तो आपली प्यादी पुढे ढकलू शकतो. आणि त्याच वेळी काळा राजा सुद्धा सेफ आहे, त्याच्यावर कसलाही अटॅक नाही. आणि स्टेप बाय स्टेप काळा खेळाडू हा गेम नक्की जिंकला असता. आणि हे लक्षात घेऊनच नाईट टेक्स B2 नंतर जेव्हा C3 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली, त्यावेळी पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि हा एक अतिशय अमेझिंग गेम जो आहे तो अर्जुनने जिंकलेला आहे. आणि या सगळ्याची सुरुवात झाली होती मी जे म्हणालो तसं, की जिथे रूक टेक्स B2 ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने नाईट टेक्स A4 ही चाल खेळली, जी अतिशय चुकीची होती. या चालीमुळे काळ्या खेळाडू D5 चाल खेळायची संधी मिळाली आणि ऑल ऑफ द सडन सगळीकडे जे आहे ते अटॅक्स ओपन झाले आणि म्हणून काळ्या खेळाडूने हा डाव जिंकलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.